हे किती इम्पॉर्टंट आहे ॲज अन ॲक्ट्रेस, की तुमच्याजवळ ॲडिशनल स्किल असणं, की कारण काही-काही वेळा असं होतं, की काही-काही वेळा कामं नसतात ॲक्टिंगची. बरोबर. त्यामुळे ॲक्टर्स फ्रस्ट्रेटेड होतात. बरोबर. ते कामच नाही. बरोबर. तर जर तुमच्याजवळ असे ॲडिशनल स्किल असतील, तर तुम्हाला तुमच्या करिअरला ती हेल्प होते. डेफिनेटली. जसं तुम्ही हे पण अँकरिंग पण करता. तर बरोबर. तो एक्सपिरियन्स कसा होता? अँकरिंगमध्ये मी म्हटलं, की मी खूप अँकर केल्या, म्हणजे हं. खूप सीरीज अँकर केल्या मी. विधिलिखित नावाची केली, मग त्याच्यानंतर सुगरण केली, हं. त्याच्यानंतर आडम-तडम तर नाही. काय राम, राई, साई, सुट्टू नावाची अशी एक मी आणि आई सॉलिड टीम नावाची तेव्हा अँकरिंग मी करायचे ओके. ई-टीव्हीवरती. हं. तिथपासून सुरुवात झाली ती. पण अँकरिंगमध्ये पण खूप गोष्टी आहेत. आता गेम शो होस्ट करणं इज ऑल्सो अँकरिंग हं. किंवा आता आपण जे कन्व्हर्सेशन करतो, इंटरव्ह्यूज घेणं ते सुद्धा अँकरिंग आहे. राइट, राइट. तर मी मोगरा फुलला नावाच्या मी मराठी चॅनलवरती एक मोगरा फुलला नावाच्या हं. सीरीजसाठी मी अँकरिंग करत होते. तर हं. मला काही-काही वेळेला कंटाळा यायचा बिकॉज त्याच्यामध्ये इतक्या ब्रांचेस होत्या म्हणजे त्याच्यावरती काय म्हणतात मेडिकल रिलेटेड लोकं बोलायला यायची किंवा अ, तुम्हाला करिअर वाईज कुठलं काय केलं पाहिजे ते बोलायला लोकं यायची. फर्निचर रिलेटेड यायची, ज्योतिष रिलेटेड यायची, खूप गोष्टी यायची. सो सगळ्याच गोष्टी काही आपल्या इंटरेस्टच्या नसतात व्हेरी ऑनेस्ट. राइट. म्हणजे काही गोष्टींमध्ये आपल्याला कमी अधिक प्रमाणात इंटरेस्ट असतो. हं, हं. तर ज्योतिष मी 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 एक सांगते की अँकरिंगचं कसं गोष्ट मी हे केलं मला एक तर डोक्यात असतं की एखादी गोष्ट म्हणजे मी जेव्हा कॅमेरा समोर असते तेव्हा सगळ्यात इम्पॉर्टंट जेव्हा मी कॅमेरा समोर नसते किंवा मी प्रेक्षक म्हणून एखादी गोष्ट बघत असते तेव्हा कुठली गोष्ट मला भावते ही गोष्ट मी लक्षात ठेवते आणि मला असं होतं अरे ही गोष्ट मला ह्या ॲक्टरची किंवा ॲक्ट्रेसची कनेक्ट झाली होती. हं. मग ती गोष्ट मी इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करते माझ्यात जेणेकरून माझा ऑडियन्स माझ्याबरोबर कनेक्ट होईल. राइट. जसं आता प्रशांतांचं अँकरिंग आपण म्हटलं तर आपल्याला फार फ्लोई वाटतं असं बिकॉज आपल्याला वाटतं की अरे किती ओघवतंय हे म्हणजे अँकरिंग करत असताना किंवा एखादा पदार्थ बनवत असताना मध्येच कॉन्व्हर्सेशन करणं हं. तर तो कनेक्ट राहतो हं, हं. ऑडियन्स मधला. तर ते मी स्वतः करायला इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली आणि ॲज अ पर्सन मला असं झालं की काही काही वेळेला तर ज्योतिष जसं मी म्हटलं की विधिलिखित मी अँकरिंग जेव्हा करायचे तेव्हा राशी भविष्य जेव्हा ते सगळ्या राशींचं वाचायचे तेव्हा मला काही करायला नसायचं. तर काही काही वेळेला कंटाळा यायचा त्याचा कारण ते माझ्या इंटरेस्टचा भाग नव्हता. किंवा काही काही लोक ज्योतिषांना जे प्रश्न विचारतात तसे प्रश्न जेव्हा विचारायचे तेव्हा त्यांची काय म्हणतात कुंडली किंवा त्यांची पत्रिका बघून जेव्हा ते सोल्युशन द्यायचे तेव्हा मला काय काय असं व्हायचं की अरे मला कंटाळा येतोय ह्याच्यामध्ये. देन आय आस्क्ड माय सेल्फ की आत्ता जर मी इथे आहे अँकरिंग करते आहे माझ्या नशिबाने एक अशी इन्फॉर्मेशन जी माझ्या इंटरेस्टची नसेल म्हणजे मला त्याच्यात इंटरेस्ट जरी नसला तरी सुद्धा ही इन्फॉर्मेशन मला मिळते जी एखाद वेळेस मी स्वतःहून जाऊन त्याचा अभ्यास करणार आहे का किंवा हे स्वतःहून जाऊन हे शिक्षण मी घेणार आहे का किंवा ज्योतिषीमध्ये मी मास्टरी करणार आहे किंवा होमिओपॅथी किंवा नॅचरोपॅथीमध्ये मी काही शिकणार आहे का तर उत्तर नाही आहे त्याचं. तर मला असं होतं की मग ही माहिती जी मला आयती समोरनं मिळते त्याचा जर मी युटिलाइज नाही केलं तर तो अख्खाच जे अँकरिंग सेशन आहे ते ॲज अ ह्युमन ॲज अ पर्सन माझ्यासाठी वेस्ट आहे. ती इन्फॉर्मेशन तुम्हाला नाही मिळाली आहे त्याच्यात. म्हणून मग मी नंतर इंटरेस्ट घ्यायला लागले त्याच्यामध्ये. मग मग ते मला इंटरेस्टिंग वाटायला लागलं की अरे 9 ग्रह, 9 ग्रहांचे 9 वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स. मग हा ग्रह, मग परत ती 9 घरं, मग त्या 9 घरांमध्ये कुठला ग्रह कोणाच्या कॉम्बिनेशनमध्ये असताना कसा बिहेव करतो त्याच्यावरती बिकॉज ज्योतिषशास्त्र इज नथिंग बट गणित, समीकरणं. राइट, राइट. तर ते शास्त्र किती इंटरेस्टिंग आहे की अरे हे कसं आहे म्हणजे ते कसं आहे. गणितात एखाद वेळेस मी इंटरेस्ट नाही घेणार पण हे पण तसंच की होमिओपॅथीमध्ये जेव्हा औषधं दिली जातात तेव्हा डॉक्टर काय विचार करतात किंवा त्याच्यामध्ये काय अभ्यास आहे किंवा नॅचरोपॅथीमध्ये कुठल्या गोष्टी कशा हे करतात. तर मला असं वाटतं अँकरिंगने मला खूप समृद्ध केलं त्याच्यामध्ये आणि आर्ट वगैरेचा पण क्लास असायचा म्हणजे आर्टमध्ये ओरिगॅमी होतं किंवा नंतर बाकी टाय अँड डाय होतं खूप गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. मग मी त्याच्यात हळूहळू रस घ्यायला लागले. मग मी ते एन्जॉय करायला लागले की अरे ही इन्फॉर्मेशन मला फ्री मिळते. म्हणजे ज्या गोष्टींसाठी शिक्षण घेण्यासाठी किंवा त्याचा कोर्स करण्यासाठी मला पैसे देऊन एखादी गोष्ट करावी लागेल तर ही तुझ्या इंटरेस्टची भाग नसली तरी जितकं मला घेता येते जितकं मला मजा येते ते मात्र मी निश्चित स्वतःकडे ठेवलं आणि मला मजा आली त्याच्यामध्ये.